बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित एक कादंबरी रक्तबीज. प्रकरण 13. ठरल्या बरं हुकूम स्कूटर वितरणाचा समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तम प्रकारे पार पडला. आणखीही काही मंत्री आलेले होते. पनवेल परिसरातील आणि मुंबईच्या औद्योगिक जगतातील अनेक नामवंत व्यक्तीही आलेल्या होत्या. कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हजर होते. फक्त हजर नव्हते ते तोलानी. समारंभस्थळी मुख्यमंत्री आणि त्यांचा लवाजमा पोचण्याच्या आधीच अर्धे मिनिटच बाबूराव, डॉक्टर, जिनी सर्व मंडळी समारंभस्थळी पोहोचले. बाबूरावांना लवकर पोचायचं होतं, पण डॉक्टरांनी त्यांना मनाई केली होती, ते पोलिसांशी योग्य संधान बांधूनच. मुख्यमंत्री निघाल्याची वेळ आणि बाबूरावांनी तिथे पोहोचण्याची वेळ जाणीवपूर्वक जमवून घेण्यात आली होती. हेतू इतकाच होता की बाबूरावांना झाल्या प्रकाराबद्दल कोणाशीही बोलता येऊ नये. डॉक्टरांनी असे का केले हे फक्त जिनीला समजू शकत होतं. कारण खुनाचा प्रयत्न झाला आहे असं म्हटल्याबरोबर बाबूरावांची जी प्रतिक्रिया झाली ती प्रतिक्रिया अर्थातच फार तीव्र होती. बाबूराव खोलीत एरजारा घालू लागले. एखाद्या जखमी सिंहाप्रमाणे पिंजऱ्यात राहणे त्यांना नकोशे झाले होते आणि ज्याने आपल्याला जखम केली आहे त्या शिकाऱ्याचा प्रतिशोध घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. बाबूराव हे अखेरीस बाबूरावच होते. ते कितीही सुसंस्कृत जगात वाढलेले असोत, त्यांचे सारे संस्कार जशास तसे या पद्धतीचेच होते. त्यांच्या हिशोबाप्रमाणे जर तो खुनाचा प्रयत्न असेल तर खुनी माणसाला ताबडतोब पकडणे आणि त्याच्यावर सूड उगवणे हा अगदी साधा आणि सरळ व्यवहार होता. डॉक्टरांनी त्यांची समजूत घातली. ते म्हणाले, खुनाच्या प्रयत्नांचा संशय आहे, खात्री नाही. शिवाय खुनी नेमका कोण हे अजून कळायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य त्या अधिकाऱ्याला या कामी नियुक्त केले आहे. संशयित 2 कामगार ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांना खून करण्याची आज्ञा करणारा माणूस अजून समजायचा आहे. तो सापडेल, पण घायकुतला येऊन उपयोग नाही. खुनी माणसाला जर शंका आली की तुम्ही त्याचा माग घेता आहात तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे दुवे नष्ट होतील. IGP स्वतः जातीनं या कामी लक्ष घालीत आहेत. ते तर तुमचे मित्र आहेत. अजून तो अपघातच झाला अशी लोकांची समजूत झाली आहे. ती तशीच राहू दे. कोणतीही श्रेष्ठ राजकीय व्यक्ती खुनी माणसांचं संरक्षण करू शकणार नाही याबद्दल IGP साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे. शिवाय अजून जर खुनी माणूस आपला डाव लक्षात आलेला नाही या भ्रमात असेल तर त्याला आपण सावध करणं बरोबर नाही. आणि तुम्ही तरी धांदल करून नेमकं काय करणार? उगीच नको त्या गोष्टीचा गाजावाजा होईल. म्हणून म्हणतो, सबुरीनं घ्या. सर्व शक्ती जपून ठेवा. ती तुम्हाला वापरावी लागणारच आहे. तुम्हाला जी शंका आली तसं काही घडलं असेल असं मला वाटत नाही, जिनी म्हणाली. बाबूराव जिनीकडे पाहून म्हणाले, जिनी, मनुष्य स्वभाव तू ओळखत नाहीस. स्वार्थासाठी माणसं कोणत्याही थराला जातात. जर समजा खुनाचा प्रयत्न असेलच तर त्यात तोलाणीचा हात नक्कीच असेल. प्रश्न इतकाच आहे की त्यात त्याच्या मुलीचा, ललितेचा आणि माझ्या मुलाचा हात आहे किंवा नाही. पण माझी मनोदेवता मला सांगते की प्रकाश कसाही असला तरी त्याच्या हातून बापाच्या खुनासारखं कृत्य घडणार नाही. क्षणभर कुणीच काही बोललं नाही.
बरोबर आहे. तुम्हाला माझ्या मुलाची सुद्धा शंका येणं स्वाभाविक आहे. प्रकाशमुळे ललिता आणि ललितेमुळे तोलानी माझ्या घरात शिरलेला आहे. पण माझ्या रक्ताची ओळख माझ्याशिवाय कुणाला पटणार नाही. प्रकाश महत्वाकांक्षी आहे. नवं जग पाहून आलेलं आहे. नवं तंत्रज्ञान त्याला अवगत आहे. मी त्याला जुनाट आणि निरुपद्रवी झालो आहे असं वाटतं. मी स्वखुशीनं माझं औद्योगिक साम्राज्य त्याच्या स्वाधीन करावं असंही त्याला वाटतं. कदाचित मी ते केलंही असतं. परंतु त्याला पुष्कळ गोष्टींची समज अजून आलेली नाही. म्हणून मी निर्णयाचा अधिकार माझ्याकडेच ठेवलेला आहे. नवं आणि जुनं, मराठी आणि अमराठी, नैतिक आणि अनैतिक याच्या सीमारेषा त्याला समजत नाहीत. एरवी तो मनानं दुष्ट नाही, दुष्ट होऊही शकणार नाही. तो त्याच्यावर त्याच्या आईचे खूप खोलवर संस्कार झालेले आहेत. अवेळी आई गेल्यामुळे तसा तो पोरखात झाला आणि त्याचे पोरखे पण मी घालवू शकलो नाही. ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. मी रानात उगवल्या एकाकी दगडासारखाच वाढलो नाही असं नाही, पण मला तसे वाढण्या वाचून पर्याय नव्हता. त्याला पर्याय होता. हीच अडचण झाली. पैसा आणि लौकिक यांचा आधार असला की भलभलती माणसं भोवती गोळा होतात आणि असलेलं किंवा नसलेलं एखाद्याचं मोठेपण त्याच्या लक्षात आणून देऊन त्याचा फुगा फुगवता येतो. तोलानीच्या व्यक्तिमत्वामुळं तो भारून गेला ही गोष्ट खरीच आहे आणि त्याला वाटलं आपलं आकाश ठेंगणं झालंय. पण जगात मोठं होणं इतकं सोपं नाही. कायदे नीतिमत्ता पाळून आणि लोकांची भलाई मिळवून मोठं होणं हे मुळीच सोपं नाही. वाकड्या मार्गाने पैसा मिळतो, पण मग आयुष्यभर त्याच रस्त्यानं जावं लागतं. नकळत आपण एका चोरांच्या टोळीत सामील होतो. आता हे सारं करण्यासाठी माणसाला काही अनुभव यावे लागतात. एखाद्या काश्मीरी गालिच्यावरून चालत जावं असं प्रकाशचं आयुष्य गेलं. हवं ते त्याला मिळत गेलं. त्यामुळं रस्त्यावर काही खास खळगे असतात हे त्याला कधी कळलंच नाही. दुःखाचा, अपमानांचा, झगड्यांचा अनुभव नसल्यामुळं माणसं चुकीच्या भ्रमात असतात. आपल्याला बुद्धी असते तशी इतरांना नसते असं त्याला वाटू लागलं. ज्या संपामुळं त्याच्यात आणि माझ्यात बेबनाव निर्माण झाला आणि तोच जास्त विकोपाला गेला, त्याचं मुख्य कारण तो कधी कामगार नव्हताच. कामगारांचं मानसशास्त्र त्याला कसं समजणार? आज ना उद्या प्रकाश शहाणा होईल आणि माझा धंदा पेलाला समर्थ होईल अशा मी बाळगली होती. पण आता तेवढ्यापुरता तरी मी निराश आहे. एकदा वाटतं हे सारं कशासाठी केलं मी? माझा एकुलता एक रक्ताचा वारस तो माझ्यापासून खूप खूप दूर गेलेला आहे. मला वाटतं आयुष्यात मी अयशस्वी झालो आहे. साऱ्या कर्तबगार माणसांच्या नशिबात हे अपयश येतं, कारण त्यांचं सगळं लक्ष घराबाहेर असतं. कुणी देशसेवेत मोठं होतं, कुणी उद्योगधंद्यात मोठं होतं, कुणी विद्वत्तेच्या क्षेत्रात मोठं होतं. ते एकटे स्वतः तेवढे मोठे होत राहतात आणि त्यांची बायको, मुलं, आप्तसख्ये असेच खुरटलेले राहतात. परिणाम असा होतो की एक दिवस असा उजाडतो की आपण हे सारं विश्व कशासाठी उभं केलं हेच त्यांना कळेनासं होतं. मी सुद्धा आज अशाच टप्प्यावर आलो आहे. मी राहीला सखी बनवू शकलो नाही किंवा राधाला खऱ्या अर्थानं जीवनसाथी बनवू शकलो नाही. माझ्या रक्ता मांसाचा एकुलता एक गोळा त्यालाही मी आपलासा करू शकलो नाही. अखेरी शेवटी मी एकटाच उरलो. अगदी एकटा. ही संपत्ती, हे कारखाने, ही कीर्ती यातलं काहीही मी बरोबर घेऊन जाणार नाही. हे मग इथंच सोडून जावं लागणार आहे मला. अभिमानानं माझं नाव लावायला मागे कोण आहे? बाबूराव, हताश होण्यासारखं काही नाही, पण थोडी कळ काढायला पाहिजे. काय फरक पडणार आहे? आजच्यासारखाच उद्यासारखाच परवा? नाही बाबूराव,
असं निराश होण्यासारखं काही नाही. काही गोष्टी मला तुला सांगता येणार नाहीत, कारण मी शब्दांनी बांधला गेलो आहे. पण अगदी गरजच पडली तर काही गोष्टी मी उघड करीन. असं काय आहे लपविण्यासारखं? सांगीन. थोडी वाट पाहायला पाहिजे. बरं, ते जाऊ दे. नवे कपडे घालून तुला तयार व्हायला पाहिजे. आपली निघायची वेळ होण्यापूर्वी थोडं खाऊन घे, कारण तुझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा समारंभ आता घडणार आहे. पण डागाळलेला मुळीच नाही. जन्मखुनांना कोणी डाग मानित नाही. जे काही घडलंय किंवा घडणार आहे ते तुझ्या आयुष्याला सुसंगतच आहे. दोस्त, तुझ्यासारखा मित्र मला लाभला याचा मला अभिमान वाटतो. गजाननावर तुझी श्रद्धा आहे. त्यानं तुझं आजपर्यंत भलं केलं आणि त्याची प्रत्येक कृती सहेतुक असते असं आपण मानलं पाहिजे. त्याच्या मनात तुझं काहीतरी चांगलंच घडवायचं असलं पाहिजे. सकाळी तू सिद्धिविनायकासमोर म्हणालास ना की जिनी तुला मुलीसारखी आहे, तिची तुला गरजही आहे. तिची इच्छा असेल तर तिला मी माझ्या शब्दातनं मोकळं करणार आहे. काय जिनी, तुझं काय म्हणणं आहे? जिनी काहीच बोलली नाही, नुसती हसली. ती एवढंच म्हणाली, मला खरोखरच त्यांच्याबद्दल फार आदर वाटतो. त्यासाठी तुम्हाला सोडून जायचं काय कारण आहे? तुमच्याजवळ राहून मी त्यांची अधिक सेवा करू शकेन. जिनी, मला सेवा करणारी नर्स नको आहे. मला प्रेम करणारी मुलगी हवी आहे आणि ती हवी आहे. म्हणजे ती सर्वार्थाने मला एकट्यालाच हवी आहे. डॉक्टर भले माझा कितीही जवळचा मित्र असो, पण माझ्या प्रेमात मला वाटेकरी चालत नाही. हां, उद्या समजा मी तुझं लग्नच करून दिलं तर गोष्ट निराळी आहे, आणि ते तर मी करून देईनच. पण ते उद्या, आज नाही. मला कुणीही माझ्या सुखात वाटेकरी नको आहे. बाबूरावाने दोन्ही हात पसरले आणि अगदी नकळत जिनी त्यांच्या जवळ सरकली. तिला जवळ घेत बिलगत बाबूरावाने डोळे मिटले. 1-2 मिनिटं तशीच गेली आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा ते पाण्याने भरलेले होते. त्यांनी मान वर करून पाहिले तर डॉक्टरही पाठ वळवून डोळे पुसताना दिसले. जिनी तर खरोखरीच एखाद्या लहान मुलीसारखी हमसून रडायलाच लागली. आपल्या हाताने जिनीच्या डोळ्यातलं पाणी पुसत बाबूराव म्हणाले, काय रे डॉक्टर, तुला काय झालं रडायला? काही नाही बुवा, सहज पाणी आलं एवढंच. सहज बरं येईल? मुलगी आपल्या घरून चालली म्हणजे बापाच्या डोळ्यात पाणी येतं असं म्हणतात, तसं तर काही नाही ना? नाही रे बाबा, तसं काही नाही. नसणारच ते तसं. अरे, जिनीचा स्पर्श माझ्या देहाला झाला आणि माझ्या लक्षात आलं की हे रक्त माझ्या ओळखीचं आहे. आता माझा कल्पना विलासी असू शकेल, नाही असं नाही, पण तू काहीही म्हण, हिला पाहिल्यापासून मला राहीची आठवण येऊ लागली आहे. अर्थात राहीचा आणि हिचा काही संबंध असणार नाही हे मला कळतंय, पण तरीसुद्धा तिचं आणि माझं काही नातं असलंच पाहिजे. समारंभस्थळी पोचल्यानंतर बाबूरावांना इकडे तिकडे पाहायला फारसा वेळ मिळालेला नव्हता, कारण समारंभातच त्यांना गुंतून पडावं लागलं. मुख्यमंत्र्यांचं चहापान झालं. नंतर ते आणि त्यांचा लवाजमा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निघून गेला. नंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि काही महत्त्वाचे अधिकारी तेवढे त्यांच्या बोर्डरूममध्ये शिल्लक राहिले. जाता जाता मुख्यमंत्र्यांनी बाबूरावांना बाजूला घेऊन झालेल्या अपघाताची आपण चौकशी करीत आहोत, अगदी थोडक्या अवधीत या प्रकरणाचा निकाल लावू असे आश्वासन दिले. अर्थात तसे ते आश्वासन औपचारिक होते हे बाबूरावांना कळत नव्हते असे नाही. खरोखरीच तो खुनाचा प्रयत्न असेल तर चौकशी करावीच लागली असती. पण चौकशी म्हटली की नको ती प्रसिद्धी अपरिहार्यपणे लाभणार होती, आणि जर का या चौकशीत तोलानी आणि ललिता यांचा संबंध प्रस्थापित झाला असता तर त्याच प्रकाशचे नाव गोवले जाणार हे उघडच होते.
प्रकाश हे नाव गौले जाणार याचा अर्थ भयानक होता आणि ती प्रसिद्धी आपल्याला किती उपसर्गकारक होईल याचा बाबूराव विचार करत होते. म्हणून जमल्यास चौकशीच थांबवावी किंवा काय हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. प्रकाशचा दुरान्वयानेही या प्रकरणाशी संबंध नसावा अशी ते देवाजवळ प्रार्थना करत होते. आणि प्रकाश जर समारंभात कुठे दिसला तर त्याच्या डोळ्याला डोळा भिडवताच प्रकाशचा त्यात भाग आहे किंवा नाही याचा त्यांना अदमासही घेता आला असता. पण प्रकाश समारंभात कुठेच नव्हता. ही गोष्ट त्यांना अशुभ वाटली. समारंभ संपून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग सुरू करण्यापूर्वी त्यांनी चीफ सिक्युरिटीज ऑफिसर मेजर खोत कुठे दिसतो किंवा काय हे पाहण्याचा प्रयत्न केला, पण तोही कुठे दिसला नाही. त्यांना अगदीच राहवलं नाही. म्हणून शेवटी जनरल मॅनेजर नायडूंना त्यांनी बाजूला घेतलं आणि त्यांना विचारलं, प्रकाश कसा आला नाही? तो कुठे दिसला का तुम्हाला? प्रकाश साहेब आले आहेत, पण त्या 2 कामगारांना पोलिसांनी पकडलं आहे. त्यांच्याकडून बातमी काढून घेण्यासाठी ते सिक्युरिटी ऑफिसर खोत आणि फोरमन चौगले हे तिघेही पोलीस स्टेशनवर गेले आहेत. प्रकाश साहेब फार संतापलेले होते. आता येतीलच ते. त्यांचा एक 5-10 मिनिटांपूर्वी फोन आला होता. असं टेलिफोन ऑपरेटरनं आत्ताच मला सांगितलं. खुनी सापडला आहे असं त्यांचं म्हणणं. तसं असेल तर त्यांना गेस्ट हाऊसमध्ये स्वतंत्रपणे बसवा. इथं कुणाला आणू नका. कुणाच्याही कानावर काही जाता कामा नये. घाई गर्दीनं सभा आटोपून घ्यावी लागेल. तसा डायरेक्टरच्या सभेचा आणि सर्वसाधारण सभेचा विचकाच उडालेला होता. झालेली बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जनरल बोर्डाची सभा अधिकृत होती. आवश्यक असणाऱ्या कामासाठी सभा 15 दिवसांनी पुन्हा घेण्यात येणार होत्या. अपघातातून बचावल्याबद्दल सर्व डायरेक्टर्सनी बाबूरावांचं मनपूर्वक अभिनंदन केलं. 1-2घांनी तो अपघात नव्हता असा ऐकतो खरं काय? ते कुतूहलापोटी विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीतरी जुजबी उत्तर देऊन बाबूरावांनी त्यांना वाटेला लावलं. हळूहळू सर्वजण निरोप घेऊन जाऊ लागले. कामगार किंवा इतर पाहुणे यापूर्वीच गेले. काही अधिकारी मागे रेंगाळले होते. त्यांनाही जाण्याची सूचना देण्यात आली. सिक्युरिटीचा सगळा स्टाफ मात्र हजर होता. बाबूरावांनी नायडूंना प्रकाश आलाय का असे विचारले. त्यांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा फक्त त्यांनी त्याला बोलावून आणायला सांगितलं. प्रकाश येईपर्यंत डॉक्टर गिंडे, जिनी, नायडू बोर्डरूममध्ये स्तब्ध बसून होते. 3-4 मिनिटांच्या अवधीत प्रकाश जवळपास धावतच आला. येता क्षणीच तो बापाच्या पायावर कोसळला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.